जय शिवराय, जय महाराष्ट्र। छत्रपती शिवराय यांना आपण अनुभवत आहोत, त्यांचं साहित्य, त्यांचं चरित्र आपण वाचत आहोत। शिवरायांची आज्ञापत्र पुन्हा पुन्हा वाचली पाहिजेत सर्व राज्यकर्त्यांनी। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत जेवढं बोलावं तेवढं कमी आहे। आता इथं आलो आहे मी, सध्या आहे कुठं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर। आणि कृतज्ञता मी व्यक्त करतो आहे या विद्यापीठाची। हे विद्यापीठ 1958-59च्या सुमाराला हे निर्माण झालं। स्वामीजी आणि स्वामी रामानंद तीर्थ आणि बाबासाहेब आंबेडकर यांची भेट 1955ला या त्यावेळेसच्या औरंगाबादमध्ये झालेली आहे। आणि असं विद्यापीठ मराठवाड्यामध्ये असलं पाहिजे हा विचार त्यांनी बोलून दाखवलेला होता। आणि 1957 ते 1962 या काळामध्ये स्वामी रामानंद तीर्थ जेव्हा औरंगाबादचे खासदार होते त्या कालावधीमध्ये त्यांनी पाठपुरावा करून आपल्या मराठवाड्यासाठी हे विद्यापीठ निर्माण करण्यामध्ये अतिशय महत्त्वाचं असं कार्य केलेलं आहे। या विद्यापीठाचा मी विद्यार्थी, एक्सटर्नल BA MA इथंच केलं, MAd इथंच आणि PhD इथंच। पण हे सगळं शिक्षण माझं एक्सटर्नल होत गेलं। राहून राहून अशी खंत होते, वाटते प्रत्यक्ष शिकायला असायला हवं होतं। ज्यांनी ज्यांनी शिक्षण इथं घेतलं ते फार मोठ्या पदावर देशात आणि देशाबाहेरसुद्धा आपलं कर्तृत्व गाजवत आहेत असं हे विद्यापीठ। मला तळमळ शिकायची, ITI केलेला कधी काळी याच औरंगाबादमध्ये धूत कॉम्पॅक्ट चिकलठाणा इथं 20 रुपये रोजावर काम केलं मी 2-2.5 महिने। पुढं 11वी-12वी DED निघालं, त्यामुळं DED केलं, 11वी-12वी झाली DEDला। DEDला असताना इंटरव्ह्यू दिला मी बजाज कंपनीचा। नंतरसुद्धा इथं मी 5.5 महिने बजाज कंपनीमध्ये होतो आणि शिक्षक झालो। पुढं योगेश्वरी नूतन विद्यालयामध्ये अंबाजोगाईला स्वामीजींनी स्थापन केलेल्या त्या विद्यालयामध्ये जिथं मी शिकलो तिथं मी शिकवतो 1997 पासून। मग पुढं शिकायचं, BA MA केलं आणि MA करताना डोक्यात एकच की असं संशोधन करायचं आहे की ते आगळं वेगळं तर असावंच पण अतिशय महत्त्वपूर्ण असावं। मग नरहर कुरुंदकर हा विषय आदरणीय डॉक्टर दत्ता भगत सर यांच्या मुखातून बोलता बोलता आला। त्यांच्या प्रस्थानाबाबत तुम्ही संशोधन केलं तर खूप चांगलं होईल। आणि मग गाईड हवेत तर अतिशय तोलामोलाचे गाईड भेटले, ते म्हणजे आदरणीय प्रल्हाद लुलेकर सर। त्यांच्या मार्गदर्शनाखाली नरहर कुरुंदकर यांच्या प्रस्तावना याबाबत मी कार्य PhDचं याच विद्यापीठामध्ये पूर्ण केलेलं आहे। या सगळ्यांच्या प्रती कृतज्ञता इथे मी व्यक्त करतो आहे। उच्च शिक्षण घेतलं तर पुढं नवीन संधी तुम्हाला मिळतात, व्यवसायाच्या असतील, रोजगाराच्या असतील, नोकरीच्या असतील। सध्याचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे परिवर्तनाचं चाक जे पुढं गेलेलं आहे ते मागं आणणारं आहे। अधिक सांगत नाही पण तुम्ही ते वाचावं वाटतं। किमान प्रत्येक शिक्षक आणि प्राध्यापकानं शिक्षण क्षेत्रातल्या प्रत्येक घटकानं वाचावं, किंबहुना प्रत्येक पालकाने विद्यार्थ्याने वाचलं पाहिजे। 3000 तुमची विद्यार्थी संख्या जर असेल तर कॉलेज तुमचं राहील, नाही संख्या 1500 आहे का? आणखी कुठले कॉलेज त्यामध्ये मर्ज करावे लागतील? ज्यांची संख्या 500, 1000, 200 काय जे शक्य होईल ते तिथं ॲडजस्ट होतील। ज्यांची संख्या कमी आहे ते कॉलेज बंद पडणार आहे। जिल्हा परिषदेच्या 14,000 शाळा आपल्या महाराष्ट्रामध्ये बंद पाडलेल्या आहेत ठरवून। हेच UPमध्ये चालू आहे, बरंच काही चालू आहे। जे उपेक्षित, शोषित असा जो समाज आहे, दलित जो समाज आहे, हा शिक्षणापासून वंचित राहावा, मागं राहावा यासाठीचा अट्टहास हा चालू आहे। खूप वाईट घडतं आहे देशामध्ये, कारण धर्मांध सत्तांध जे पडदे आडून त्या गोष्टी करत होते ते स्वतः सध्या प्रत्यक्ष सत्तेमध्ये आलेले आहे। त्यांना बाजूला सारल्याशिवाय आपल्याला आपलं
उन्नयन जे आहे, विकास जो आहे तो करता येणार नाही आहे. त्याबाबत सविस्तर मी बोललेलो आहे, इथं अधिक बोलणं उचित होणार नाही आहे. परंतु हा सहज विषय निघाला म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे. आपण कृतज्ञता व्यक्त करायला हवी आणि त्या भागात जाऊन असं बोलावं, सांगावं. आता येताना तिथं मी बऱ्याचदा मी पायीसुद्धा आलेलो आहे विद्यापीठाच्या गेटपासून. मला त्याचं हसू आलं आणि वाईटही वाटलं. तिथं एक बोर्ड आहे, वानस्पत्युद्यान बॉटनिकल गार्डन. वानस्पत्युद्यान बॉटनिकल गार्डन सरळ लिहा ना, वनस्पती उद्यान कळतं ना लोकांना. एवढं क्लिष्ट का करतायत? तर आपलं शिक्षण किती क्लिष्ट झालं आहे त्याचं ते उदाहरण आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आपण खूप गांभीर्यानं माझं सगळं बोलणं आपण घ्यावं, भाषेच्या दृष्टीनं सुद्धा, शिक्षणाच्या दृष्टीनं सुद्धा. पुन्हा येऊ कधी निवांतपणे बोलू आपण शिक्षणाबद्दल, उच्च शिक्षणाबद्दल आणि महामानवांच्याबद्दल. एवढंच, अधिक काय बोलावं. जय भारत, जय इंडिया, जय मानवता, जय जगत. सत्य न्यायाचं सरकार आलं तरच सगळ्यांना सत्य आणि न्याय जो आहे, समता जी म्हणतो आपण, हे सगळं होणार आहे. शोषण बंद होणार आहे. तर कुठलं सरकार यायला पाहिजे हे काही वेगळं सांगायला नको आहे. मी कुठल्या पक्षाचा प्रवक्ता नाही आहे. पण ज्यांनी देशाला स्वातंत्र्य दिलं, देशाचा विकास केला, आपले आजोबा आजी जे काही आपण आणि आपले आई वडीलसुद्धा आणि आपणसुद्धा जे काही बरेच सुखाचे दिवस बघितले, पुढच्या पिढीचं काय होईल सांगता येत नाही. आणि आपण सध्या भयभीत वातावरणात जगत आहोत. त्यामुळं आपलं सरकार आपण आणूया, एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे.